नमस्कार. ECS हॉस्पिटलमध्ये आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये घेण्याचा हेतू हा होता की सोमवारी आम्ही जे कॉम्प्लेक्स करोनरी जे अतिशय गुंतागुंतीच्या आणि किचकट एंजिओप्लास्टीचा आम्ही ज्या 3 कॉम्प्लेक्स एंजिओप्लास्टी केल्या तर त्या कशा पद्धतीने केल्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण त्याला, AI गाइडेड आयवस विथ आयवस सपोर्ट इंट्राव्हस्क्युलर अल्ट्रासोनोग्राफी म्हणतो, म्हणजे जे हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये जाऊन त्याची सोनोग्राफी करतं. तर अशा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जे फार कॉम्प्लेक्स, ज्याची पूर्वी बायपास झाली होती, एंजिओप्लास्टी झाली होती आणि परत त्याला ब्लॉक झाला होता, अशा पेशंटची एंजिओप्लास्टी, अशा 3 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेशंटची एंजिओप्लास्टी आम्ही यशस्वीरित्या सोमवारी केली. त्याचबरोबर आम्ही वर्षभरामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसिजर केल्या, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या हृदयरोगाशी निगडीत प्रोसिजर केल्या, एंजिओग्राफी असतील, एंजिओप्लास्टी असतील, हाताच्या किंवा मेंदूच्या एंजिओप्लास्टीज असतील, त्या केल्या. त्याच्याबद्दलची माहिती आणि त्याच्याबद्दलची जनजागृती व्हावी त्या हेतूने हे आजची पत्रकार परिषद आयोजित केली होती. तर ह्या सगळ्या व्यवस्थित आणि सक्सेसफुलरित्या झालेल्या आहेत. पेशंटलाही त्या सोमवारी ज्या वर्कशॉप आयोजित केलं होतं, जी कार्यशाळा आयोजित केली होती डॉक्टर दुग्गल यांच्या मार्गदर्शनाखाली, जे पुण्यातले कार्डिओलॉजिस्ट आहेत, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, तर यशस्वीरित्या झालेली आहे. पेशंटलाही डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. आणि याही पुढे अशा प्रकारच्या कॉम्प्लेक्स जे किचकट गुंतागुंतीच्या एंजिओप्लास्टी असतील तर त्याच्यासाठी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा, वर्कशॉप या आयोजित करण्याचा मानस आहे. त्याचबरोबर काही फायनान्शियल, ज्याला जो आर्थिक हातभार लावण्यासाठी पेशंटला, ह्या कारण फार किचकट आणि गुंतागुंतीच्या असल्यामुळे आणि त्यालाही त्याची काही कॉस्टिंग असल्यामुळे आपण CM रिलीफ फंडाचीही सोय आपल्या हॉस्पिटलमध्ये त्या माध्यमातून केलेली आहे. तर तिथूनही पेशंटला काही हातभार लागू शकतो. याबरोबरच पेशंटलाही हृदयरोग होऊ नये किंवा हृदयरोग झाल्यावर काय करायचं याबाबतचे अवेअरनेस किंवा याबाबतचं कॅम्प असतील, याबाबतच्या काही जनजागृती असेल, त्याही आम्ही वर्षभर वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही घेत आलेलो आहोत आणि भविष्यात पण घेत राहू.